केडगावच्या सरस्वती विद्यामंदिरात AI तंत्रज्ञानाची नवी भरारी। मराठी शाळाही आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत पुढे। दादाराम ढवाण। केडगाव येथील डॉक्टर हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान संचलित सरस्वती प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी नवीन AI सिस्टीम उपलब्ध करून देण्यात आली। या अत्याधुनिक AI प्रणालीचे उद्घाटन नगर केंद्राचे अध्यक्ष श्री दादाराम ढवाण सर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले। यावेळी संस्थेचे कार्यवाह सोमनाथजी दिघे, संस्थेचे सहकार्यवाह डॉक्टर रवींद्र चोभे, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य दादासाहेब काजळे, शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप भोर तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते। नवीन सक्षम इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दृकश्राव्य पद्धतीने अध्यापन, शैक्षणिक व्हिडिओ, थेट प्रात्यक्षिके, ऑनलाईन अध्ययन साहित्य तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित विविध शैक्षणिक साधनांचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता, सहभाग आणि अभ्यासातील रुची वाढवण्यास मोठी मदत होणार आहे। यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री दादाराम ढवाण सर म्हणाले की आजच्या आधुनिक युगात शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत गरजेचा आहे। इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या बरोबरीने मराठी माध्यमाच्या शाळांनीही आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून पुढे जाणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांना काळानुरूप शिक्षण मिळावे आणि त्यांना जागतिक स्पर्धेसाठी सक्षम बनवावे या उद्देशाने सरस्वती विद्यामंदिरमध्ये AI तंत्रज्ञानाची सुरुवात करण्यात आली आहे। आज आपल्या सरस्वती प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेमध्ये AIच्या ट्रेनिंगच्या दृष्टीने आज आपण याचं उद्घाटन करत आहोत। खरं म्हणजे ही सिस्टीम आता नव्याने विकसित होते आणि केंद्र सरकारने, राज्य सरकारने यासाठी अधिक भर दिलेला आहे। शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना, शिक्षकांना याचा लाभ व्हावा, विद्यार्थ्यांनाही AIचं काय नेमकं आहे ते समजलं पाहिजे आणि त्या दृष्टीने हे ट्रेनिंग आपण आपल्या या वर्गामध्ये, या शाळेमध्ये प्रत्येक वर्गासाठी, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रथमतः आपल्या सर्व शिक्षकांनी खरं म्हणजे समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आज हे एक पाऊल आपलं पुढं आहे। जगामध्ये आज AI सिस्टीम चांगल्या पद्धतीने चालू असताना आपल्या देशामध्ये सुद्धा त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग आपण केला पाहिजे आणि याच्यामध्ये अनेक गोष्टींची माहिती, एखादा प्रश्न जर विचारला तर त्याची उत्तरं पूर्णपणे या AI सिस्टीममध्ये त्यात मिळतात आपल्याला। म्हणून याचा उपयोग आपण चांगल्या पद्धतीने जर केला तर निश्चितपणे आपल्या सर्वांना, आपल्या देशासाठी, समाजासाठी, राष्ट्रासाठी आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी याचा उपयोग होणार आहे। म्हणून माझी आपल्या सर्व शिक्षकांना विनंती राहील की आपण विद्यार्थ्यांच्यापर्यंत हे ज्ञान पोहोचावं। आधुनिक पद्धतीने जे काही विज्ञान आलेलं आहे त्याचा उपयोग आपण केला पाहिजे आणि इतरांच्यासाठी पण त्याचा करून दिला पाहिजे आणि हे करण्यासाठी आपण सगळेजण सतर्क राहूया, त्याचा उपयोग करून घेऊया आणि या देशाला, या समाजाला, या राष्ट्राला पुढे नेण्यासाठी आपणही एक पाऊल उचलूया अशी मला वाटतं। हीच माझी आपणा सर्वांना विनंती। सोमनाथजी दिघे सर यांनी सांगितले की शिक्षणामध्ये नवीन प्रयोग आणि बदल स्वीकारणे ही काळाची गरज आहे। AI प्रणालीमुळे शिक्षकांच्या अध्यापनाला अधिक प्रभावी दिशा मिळेल आणि विद्यार्थ्यांना विषय समजून घेण्याची नवीन पद्धत उपलब्ध होईल। तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत निश्चितच वाढ होईल। शाळेमध्ये AI सिस्टीमचं आजच उद्घाटन झालेलं आहे। मी इतर शाळा पाहिल्या, त्या ठिकाणी अजून इतक्या आधुनिक पातळीवर अजून त्या संस्था गेलेल्या नाहीत, पण या ठिकाणी इथले स्कूलचे आपले मुख्याध्यापक भोर सर हे ॲडव्हान्स पद्धतीने शिक्षण कसं विद्यार्थ्यांना मिळेल याचा नेहमी विचार करतात आणि त्यांच्या प्रयत्नातून हा प्रोजेक्ट या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत। आता सध्या संपूर्ण जगभर AIचाच जमाना सुरू झालेला आहे। पूर्वी मी काही ठिकाणी जेव्हा व्हिजिट केली तेव्हा त्या ठिकाणी पारंपरिक दृष्टिकोन असणारी काही मंडळी होती, त्यांनी AI सिस्टीममुळे बेरोजगार वाढेल अशी काही विधानं केलेली होती। तेव्हा मी त्यांना त्या ठिकाणी विरोध केला की जे तुम्ही विरोध करून काही उपयोग होणार नाही, हे सर्व जगभर इम्प्लिमेंट होणार आहे आणि देशाचं उत्पादन क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, लष्करी क्षेत्र अशा सर्व क्षेत्रामध्ये याचा वापर सुरू झालेला आहे
परवाच आपले पंतप्रधान फ्रान्सला जाऊन आले, त्या ठिकाणी AI संबंधीचे करार झाले. त्याच्या आधी जर्मनीला जाऊन आले. की पंतप्रधान परदेशात का जातात याचा अभ्यास केला पाहिजे. ते त्या ठिकाणी नवीन काय उपयुक्त जे काय आहे ते आपल्याकडे कसं आणता येईल याचा नेहमी त्यांच्या मनामध्ये विचार असतो. आणि म्हणून AI सिस्टीम ही सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था याच्यामध्ये त्याचा अभ्यास झाला पाहिजे. विद्यार्थी ट्रेंड केले पाहिजेत. विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तो स्टाफ आहे, त्या स्टाफने देखील हे सगळं आपलं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे आणि विद्यार्थी परिपूर्ण शिक्षण घेऊन इथून बाहेर पडले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द मी थांबवतो. मुख्याध्यापक संदीप भोर म्हणाले, सरस्वती विद्या मंदिरने आधुनिक शिक्षणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले असून मराठी शाळांमध्येही डिजिटल आणि AI आधारित शिक्षणाची नवी पहाट झाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर. मी प्राचार्य डॉक्टर रवींद्र मारुती चोभे, आपल्या या विद्याप्रतिष्ठान आणि डॉक्टर हेडेगेवार शिक्षण प्रतिष्ठानच्या सरस्वती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण सर्वांनी मिळून आत्ताच आमच्या अध्यक्षांनी माननीय दादारामजी ढवाण साहेब, तसेच सोमनाथजी दिघे सर आणि सगळ्या चमूंनी मिळून हे AI प्रशिक्षणाचं उद्घाटन केलेलं आहे. नवनीतच्या माध्यमातून हे AIचं प्रशिक्षण आम्ही आमच्या शाळेमध्ये सुरू करत आहोत. मला असं वाटतं की नगर जिल्ह्यामध्ये ही पहिलीच शाळा असेल की त्यांनी AIवर हे प्रशिक्षण सुरू केलेलं आहे आणि ही काळाची गरज आहे. भविष्यकाळात या AIवर आधारित अनेक संकल्पना या ठिकाणी रुजू होत आहेत आणि नवीन रोजगार AIवर आपल्याला मिळणार आहेत. तसं स्किल आपल्याला डेव्हलप करणं गरजेचं आहे. तसे एक विद्यार्थी आम्ही या ठिकाणी डेव्हलप करत आहोत. त्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक आदरणीय भोर सर आणि सगळे संस्थेचे पदाधिकारी हे प्रयत्न करत आहेत. या सर्व कार्यक्रमासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. शिक्षकांना विनंती करतो की आपण प्रशिक्षित व्हावं आणि विद्यार्थ्यांनी एखादी कंपनी सुरू करावी AIवर आधारित, ही अपेक्षा आमची आहे. धन्यवाद आणि या कार्यासाठी शुभेच्छा. नमस्कार, मी भोर संदीप पोपटराव, मुख्याध्यापक सरस्वती प्राथमिक माध्यमिक विद्यामंदिर केडगाव. आज विशेष आनंद असा होत आहे की आपल्या शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी नवनीतची AI सिस्टीम विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी उपलब्ध झाली आहे आणि त्याचं उद्घाटन आत्ताच आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री दादाराम ढवाण सर, त्याचबरोबर आपल्या संस्थेचे सहकार्यवाह माननीय श्री चोबे सर, त्याचबरोबर कार्यवाह माननीय श्री दिघे सर, त्याचबरोबर शाळेचे सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य माननीय श्री दादासाहेब काजळे सर हे उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते आज या AI सिस्टीमचं उद्घाटन झालं आहे आणि मला असं वाटतं की इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये जी AIची सिस्टीमचा वापर थोड्याफार प्रमाणात कुठेतरी केला जातोय, त्याला आम्ही उत्तर म्हणून या ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये आज पहिल्यांदा विद्यार्थ्यांसाठी नवनीतची AI सिस्टीम विद्यार्थ्यांसाठी शिकवण्यासाठी आम्ही आज उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचा आम्हाला विशेष आनंद होत आहे की इंग्रजी माध्यमाची शाळा फक्त नावाला राहिल्यात, मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये ही सिस्टीम आम्ही पहिल्यांदा, अगदी जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. विशेष सांगायचं असं की यावर्षी आमच्या शाळेमध्ये इंग्रजी माध्यमाचे जवळजवळ इंग्रजी माध्यम शाळा सोडून आलेले 23 प्रवेश यावर्षी आमच्या शाळेमध्ये झालेले आहेत. ते 2री ते 8वीच्या वर्गातले आहेत. मला विशेष आनंद वाटतो की स्पर्धा परीक्षा असतील, AI सिस्टीम असेल, नंतर ई-लर्निंग असेल आणि विद्यार्थ्यांच्या सगळ्यात महत्त्वाचं जी भारतीय संस्कृतीची जोपासना आम्ही आमच्या शाळेमध्ये शिस्तीमध्ये सगळ्या पद्धतीने करून देतो आणि पालकांना आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त देण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही इंग्रजी माध्यमांच्या शाळांपेक्षा कुठेही कमी नाही हे 100% सगळ्या पालकांना, विद्यार्थ्यांना, सगळ्यांना दाखवून देणार आहोत. पुन्हा एकदा मी सर्व मान्यवरांचे आज इथे याच ठिकाणी AI सिस्टीमचं जे उद्घाटन झालेलं आहे, नवनीत कंपनीचे मी आभार मानतो की अतिशय उत्कृष्ट दर्जाचं सॉफ्टवेअर त्यांनी आम्हाला या ठिकाणी AIचं उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्याचा पुरेपूर वापर आम्ही शिक्षकांमार्फत करणार आहोत. त्यासाठी शिक्षकांचं वारंवार प्रशिक्षण आम्ही नवनीतच्या टीमकडून घेणार आहोत याची देखील ग्वाही देतो आणि विद्यार्थ्यांना AI सिस्टीम काय आहे ही प्रॉपर समजून घेऊन
त्याला विद्यार्थी आमच्या प्राचार्यांनी चौबे सरांनी सांगितलं की शाळेतून एका विद्यार्थ्याने जरी AI ची कंपनी टाकली तरी आमच्या संपूर्ण केलेल्या कामाचं यश आम्हाला मिळालं असं आम्ही समजतो. धन्यवाद.